नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 2025 मधील स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच बद्दलचा डिटेल व्हिडिओ आहे। आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आपल्याला दिसतील, ज्यांना पूर्ण बॅच घ्यायची आहे, ज्यांना फक्त करंट अफेअर्सच घ्यायचे आहे किंवा काहींना फक्त एसबीआय चीच तयारी करायची, जे की फक्त सर मला एसबीआय ची तयारी करायची आहे, असे वेगवेगळे विद्यार्थी आपल्याला इथे दिसतील। ह्या सर्वांसाठीच फक्त करंट अफेअर्सची तयारी करणाऱ्यांसाठीची वेगळी बॅच आहे, फक्त एसबीआय ची तयारी करणाऱ्यांसाठीची वेगळी बॅच आहे आणि सोबत सोबत कंबाईनली सर मला इयर 2025 ची प्रॉपर तयारी करायची आहे त्यासाठीची वेगळी बॅच आहे। अशा तीन वेगवेगळ्या बॅचेस आपल्याकडे जीए गुरुकुल मध्ये चालू होत आहे येत्या 7 जानेवारी 2025 पासून। पण सर जरी बॅचेस 7 जानेवारी 2025 पासून चालू होत असतील त्याच्याबद्दलची डिटेल माहिती मी पुढे देईलच, पण त्याच्यामध्ये ऑलरेडी मी प्रीवियस करंट अफेअर अपलोड करून ठेवलेले आहे, म्हणजे ऑक्टोबरचा असेल, नोव्हेंबरचा करंट अफेअर्स असेल, तर हे पण करंट अफेअर क्रुशियल आहे, हे पण करंट अफेअर्स महत्त्वाचं आहे अपकमिंग येणारे एसबीआय क्लरिकलच्या मेन्ससाठी। म्हणून तुम्हाला पार्ट मला वाटतं पुढच्या 10-15 दिवसांमध्ये तुम्ही पाहून घ्यावा आणि त्यानंतर पुढचं जे करंट अफेअर आहे डिसेंबर पासून पुढचं ते तुम्हाला जानेवारी मधून पाहायला भेटेल, जानेवारी महिन्याच्या 7 तारखेपासून। बघा एकदम शांततेत मी तिन्ही बॅच बद्दलच्या डिटेल गोष्ट सांगतो, तिन्ही बॅच बद्दल नेमकं काय काय असेल, कसं कसं असेल, म्हणून हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे। स्पेशल जनरल अवेअरनेस बॅचेस 2024-25 बद्दलचा डिटेल मध्ये मी समजून सांगतो। पहिली बॅच बघा, स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच दृष्टी 1.0, ज्याला नाव दिले आपण गुरुकुल, दृष्टी 1.0 गुरुकुल वाली। सर व्हॅलिडिटी असेल 1 वर्षाची, फीज असेल तिची 3,500 रुपये। या केस मध्ये विचार करता करंट अफेअर कुठून कुठपर्यंत भेटेल सर? करंट अफेअर ऑक्टोबर 2024 पासून डिसेंबर 2025 पर्यंत, म्हणजे तब्बल 15 महिन्यांचं करंट अफेअर तुम्हाला याच्यामध्ये भेटेल। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचं करंट अफेअर ऑलरेडी झालेलं आहे, ते करंट अफेअर याच्यामध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल पण आहे। या बॅच मध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी ही बॅच परचेस पण केली आहे आणि हा वाला पार्ट ते लोक पाहून ठेवतायत। तुम्ही पण अजून परचेस केलं नसेल तर ही वाली बॅच परचेस करा आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचं करंट अफेअर पाहून ठेवा, म्हणजे जे जानेवारी मध्ये डिसेंबरचं करंट अफेअर चालू होईल ते वाला तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल आणि एकाच वेळेस बर्डन येणार नाही। मग करंट अफेअर पूर्ण भेटेल ऑक्टोबर पासून तर डिसेंबर पर्यंतचं, ते कशा पद्धतीने असेल काय असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी सर्व डिटेल्ड गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे। सर फक्त करंट अफेअर्सच नाही तर 70 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट स्कीम अराउंड 18 ते 20 लेक्चर मध्ये ह्या बॅच मध्ये होतील। सर पूर्ण स्टॅटिक बँकिंग एक 20 ते 25 लेक्चर मध्ये याच्यामध्ये एकदम डिटेल्ड होईल। सर काय काय होईल, कसं कसं होईल मी पुढे सांगितलेलं आहे, पुढे मी डिटेल सांगितलेलं आहे। करंट अफेअर मध्ये काय घेणार आहे, गव्हर्नमेंट स्कीम मध्ये काय घेणार आहे, स्टॅटिक बँकिंग मध्ये काय घेणार आहे, स्टॅटिक जीके पण याच्यामध्ये पूर्ण असेल, इन्शुरन्स अवेअरनेस सुद्धा पूर्ण असेल। अशा सर्व गोष्टींची तयारी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही वाली बॅच असेल, म्हणजे लाईव्ह लेक्चर होतील आणि वर्षभर इच अँड एव्हरी लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असेल। म्हणून जे तुम्ही जनरल अवेअरनेसला 3-3, 4-4, 5-5 देतात, मल्टिपल सोर्स वाचतात, हे सगळं करण्याची गरज नाही। वारंवार सिद्ध होतंय की आपल्या जनरल अवेअरनेस पेपरला जशा तसं येतं। तर ही परिपूर्ण बॅच आहे 2025 मध्ये होणाऱ्या सगळ्याच एक्झामसाठी। सर काही विद्यार्थी असे जे माझे जुने विद्यार्थी आहे, ज्यांनी गव्हर्नमेंट स्कीम केलेले आहे, ज्यांनी स्टॅटिक बँकिंग स्टॅटिक जीके केलेले आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी करंट अफेअर्स ओनली नावाची बॅच आहे, करंट अफेअर्स ओनली बॅच म्हणून, करंट अफेअर्स ओनली बॅच। याच्यामध्ये तुम्हाला अराउंड करंट अफेअर्स भेटेल ऑक्टोबर 24 पासून डिसेंबर 25 पर्यंतचा, म्हणजे पुन्हा 15 महिन्यांचं करंट अफेअर। मी म्हणतो ऑक्टोबर पासून, पण मागचं पण करंट अफेअर याच्यामध्ये अवेलेबल आहे, पण सध्या तिची गरज नाही, म्हणून ऑक्टोबर पासून पुढचं करंट अफेअर तुम्हाला भेटेल रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये। इथं पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना पूर्ण अवेलेबल आहे, हवाला पाहून घ्या। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये डिसेंबरचं करंट अफेअर चालू होईल 7 जानेवारी पासून, तोपर्यंत हवाला पार्ट तुम्ही लगेच बाय करून पाहून घेऊ शकता। सोबत सर याच्यात फक्त करंट अफेअर्स असेल, स्टॅटिक जीकेचे रिव्हिजन सेशन असतील, स्टॅटिक गव्हर्नमेंट स्कीमचे रिव्हिजन सेशन असतील गव्हर्नमेंट स्कीमचे, आणि स्टॅटिक बँकिंगचे रिव्हिजन सेशन असतील। म्हणजे इकडे जे लेक्चर 20+20+15 अराउंड हे जे काही कंटेंट मी इकडे 60 ते 70 लेक्चर मध्ये शिकवणार आहे, ते सगळं कंटेंट इथं एक 7 ते 8 लेक्चर मध्ये रिव्हिजन पर्पज असेल। सर शिकायचंय तर हे घ्या, रिव्हिजन करायचे असेल तर हवाला पार्टी, आणि ही पण बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये इथून पुढे वर्षभर। ह्या सर्व बॅचेस ज्या दिवशी परचेस केल्या तिथून पुढे वर्षभर, ज्या दिवशी परचेस केल्या तिथून पुढे वर्षभर असेल। सर मला फक्त एसबीआय क्लर्कला टार्गेट करायचंय, एसबीआय क्लर्कला, तर तुम्हाला ॲपवर फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच दिसेल, फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच। याची फीज असेल सर 1,500 रुपये,
इकडे तर याची 2,500 रुपये होती, याची 3,500 रुपये होती. याची फीज असेल सर 1,500 रुपये, बरोबर 5 महिने याची व्हॅलिडिटी असेल. आणि याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, इव्हन मे पर्यंतचं सगळं कंटेंट याच्यामध्ये कव्हर होईल. कारण इथून पुढे 5 महिने म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असे 5 महिन्याभरासाठी ही बॅच असेल. याच्यात एसबीआय क्लर्क आणि एसबीआय पीओ दोन्ही गोष्टी कव्हर होतील. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च याच्यात सुद्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा करंट अफेअर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. आणि डिसेंबर पासूनचा करंट अफेअर चालू होईल. याच्यात पण रिव्हिजन लेक्चर असतील, स्टॅटिक जीकेचे रिव्हिजन, गव्हर्नमेंट स्कीमचे रिव्हिजन, स्टॅटिक बँकिंगचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. याची व्हॅलिडिटी 5 महिने. ज्यांना फक्त एसबीआयची तयारी करायची तो वाला मुद्दा, ज्यांना फक्त करंट अफेअर करायचे सर, गव्हर्नमेंट स्कीम, स्टॅटिक बँकिंग वगैरे मी केलेलं आहे त्यांसाठी हे, आणि ज्यांना सगळंच करायचं सर मला प्रॉपर तयारी करायची आहे त्या केसमध्ये ही वाली बॅच आहे. आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचवर आणि ह्या बॅचवर 500 रुपये डिस्काउंट पण आहे. म्हणजे सारथियनसाठी ही 3,000 रुपयाला आणि ही 2,000 रुपयालाच आहे. आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी 3,500, 2,500 ह्या बॅचवर कोणताही डिस्काउंट नसेल एसबीआय वाल्या बॅचवर. त्याच्यानंतर सर सेम मला क्वांटची पण बॅच परचेस करायची किंवा जीएची पण करायची, दोन्ही करायची आहे. क्वांटची बॅच सर विचार केला तर 3,500 रुपयाला आहे, जीएची बॅच विचार केला तर 3,500 रुपयाला आहे, 7,000 रुपये जात आहे. तर त्या केसमध्ये एक कंबाईन बॅच चालू आहे, एक कंबाईन बॅच क्वांट फाउंडेशन प्लस जीए गुरुकुल नावाची, ती तुम्हाला 5,000 रुपयामध्ये भेटेल. पूर्ण क्वांटचं कंटेंट बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण जीएचं कंटेंट जे याच्यामध्ये होतंय, याच्यामध्ये होणार ह्या दृष्टी 1.0 म्हणजे गुरुकुलमध्ये होणारं पूर्ण कंटेंट याच्यामध्ये असेल. सोबत सोबत क्वांटचंही पूर्ण कंटेंट याच्यामध्ये असेल. असं दोन्ही सब्जेक्टची तयारी करायची तर कंबाईन क्वांट फाउंडेशन प्लस जीए गुरुकुल नावाची बॅच आहे, ती तुम्हाला 5,000 रुपयाला भेटेल. सर ह्या सगळ्या बॅचेस कुठे अवेलेबल असतील ते मी तुम्हाला सांगतोच, पण शेवटपर्यंत बघा नेमकं मला काय शिकायचंय, मला काय शिकायचंय हे शेवटपर्यंत बघायचंय आपल्याला. नेमकं बँकिंग अवेअरनेस मध्ये काय शिकायचंय, स्टॅटिक जीके मध्ये काय शिकायचंय, करंट अफेअर मध्ये मला काय शिकायचंय, स्टॅटिक बँकिंग मध्ये काय शिकायचंय, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. बघा ह्या बॅच कुठे अवेलेबल आहे, सारथी एज्युकेशन नावाचं ॲप आहे. ह्या ॲपवर जाऊन तुम्ही आजच परचेस करू शकता. इथं कोर्सेसमध्ये बॅच आहे आणि थोडं तिरकानंही 50 मार्कला जनरल अवेअरनेस राजांनो, 50 मार्कला जनरल अवेअरनेस आहे. म्हणून ह्या गुरुकुलमध्ये आपल्याला ह्या सगळ्याच गोष्टी शिकायच्या आहे. कारण एसबीआय क्लिरिकलचा विचार केला तर तुम्ही अराउंड 10 मार्क इथून धरून चाला, 8 मार्क इथून पण धरून चाला, सोबत 4 ते 5 मार्क इथून पण धरून चाला, बजेटवर 2 ते 3 मार्क 3-4 मार्क धरून चाला, सोबत उरलेले मार्क इथून कव्हर होतील. ऑक्टोबर पासून तर अराउंड 1 मार्च पर्यंत करंट अफेअर एसबीआय लिहिल. बाकी ही बॅच पूर्णचे शेवटपर्यंत डिसेंबर म्हणजे आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, एसबीआय पीओ, आयडीबीआयच्या अपकमिंग येणार एक्झाम, ह्या सगळ्याच एक्झामला टार्गेट करून ह्या वाल्या बॅचेस असतील पूर्ण वर्षभरासाठी. सर नेमकं आता बँकिंगच्या बँकिंग किंवा फायनान्शियल अवेअरनेस मध्ये काय असेल ह्या पद्धतीने मी पूर्ण शिकवणार. 20 चॅप्टर आपल्याला शिकायचे, ज्याला मी स्टॅटिक बँकिंग म्हणतो, ज्याला मी बँकिंगचा बेस म्हणतो. त्याच्यामध्ये 20 चॅप्टर आपल्याला शिकायचे. चॅप्टर नंबर 8 व्हॉट इज बँक, याची तुम्हाला नोट्स पण भेटतील. चॅप्टर नंबर 2 हिस्ट्री ऑफ बँकिंग इन इंडिया, हे सगळ्याच गोष्टी, मग असेट, लायबिलिटी, नेट इंटरेस्ट मार्जिन, नॅशनलायझेशन, बँक मर्जर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सगळ्या गोष्टी, मग ते सबसिडीज असतील, त्याचे फंक्शन्स असतील, त्याचे बोर्ड ऑफ मेंबर असतील, मॉनिटरी पॉलिसी कमिटी बद्दलच्या सगळ्या डिटेल गोष्टी, क्वांटिटेटिव्ह टूल्स, क्वालिटेटिव्ह टूल्स मधल्या सगळ्याच गोष्टी, जसं रिसेंटली एसएलआरचा मॅक्सिमम लिमिट विचारलं होतं त्या हिशोबाने कंटेंट पूर्ण नवीन बनवलेलं आहे, तो वाला पूर्ण पार्ट असेल. त्याच्यानंतर फायनान्शियल मार्केट काय, कॅपिटल मार्केट काय, मग मनी मार्केट, कॉल मनी, नोटीस मनी, टर्म मनी, ट्रेझर बिल, कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, टाइप्स ऑफ अकाउंट मध्ये सगळेच, डीमॅट अकाउंट असेल, इनएक्टिव्ह असेल, डॉर्मेट असेल, नोस्ट्रो असेल, वॉस्ट्रो असेल, सगळे टाइप्स ऑफ अकाउंट, फायनान्शियल इन्क्लुजन साठी केलेल्या सगळ्या गोष्टी. मग तुमचं एकंदरीत लीड बँक विचारली होती, नरिमन नावाची कमिटी रिसेंटली विचारली होती, तो वाला मुद्दा किंवा सगळ्याच गोष्टी. त्याच्यानंतर इकडे ऑल अबाउट एटीएम कार्ड्स, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स बद्दलचा जीएसटी वाला मुद्दा, पेमेंट मधला यूपीआय 1 वर्ड विचारलेला आहे, यूपीआय लाईट विचारतात, यूपीआय 1 to 3 पे विचारतात, मग यूपीआय 1 to 3 पे, यूपीआय लाईट, ह्या सगळ्याच गोष्टी, आधार इनेबल पेमेंट सिस्टीम विचारतात. सोबत इकडे टॅक्स वाला मुद्दा झाला. चेक अँड चेकचे टाइप्स असेल, हे वेगवेगळे कोड असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, बँकिंग सिस्टीम मध्ये स्मॉल फायनान्स बँका काय आहे, पेमेंट बँका काय आहे, लोकल एरिया बँका काय आहे, रिजनल रूरल बँका काय आहे, युनिव्हर्सल बँकिंग नावाची कन्सेप्ट काय आहे, लार्जेस्ट बँक कोणत्या, स्मॉलेस्ट बँक कोणत्या डिटेलमध्ये.
प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग डिटेलमध्ये, इन्शुरन्स सेक्टर इन इंडिया डिटेलमध्ये, मिसलिनियस बँकिंग टर्मिनॉलॉजीजमध्ये टू बिग टू फेल, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड, एनईएफटी, आरटीजीएस ह्या सगळ्याच कन्सेप्ट, केवायसी वगैरे, ओम्बड्समन, लोन रिकव्हरीचे एनपीए, एनपीचे टाइप, सरफेसी ऍक्ट, बॅड बँक, पीसीए, बेसल नॉर्म ह्या सगळ्या गोष्टी सबमिट्स मध्ये, ह्या सगळे सबमिट्स 11च्या 11 सबमिट डिटेलमध्ये, कोणत्या याच्यामध्ये, कोणत्या ग्रुपमध्ये, कोण कोण आहे, काय काय ह्या सगळ्या गोष्टी आणि बँक अँड बँकचे हेडक्वार्टर हे पूर्ण येतं स्टॅटिक बँकिंग वाला पार्ट. हा पूर्ण येतो स्टॅटिक बँकिंग वाला पार्ट जो मला डिटेलमध्ये शिकायचा आहे. मुद्दा नंबर 2 येतो सर करंट अफेअर्स, ज्याचं वेटेज अराउंड तुम्हाला 30 मार्कापर्यंत असेल एसबीआय क्लिरिकलच्या एक्झामला. अराउंड 30 मार्कापर्यंतचे वेटेज असेल एसबीआय क्लिरिकलच्या एक्झामला. मग त्या करंट अफेअर मध्ये सर मला काय काय शिकायचे बघा. ह्या बॅच मध्ये 15 महिन्यांचं करंट अफेअर, पण एसबीआय क्लिरिकलला विचार केला तर ऑक्टोबर पासून तर मार्च पर्यंतचं करंट अफेअर विचारणार आहे. ऑक्टोबर टू मार्च 25, ऑक्टोबर 24 टू मार्च 25. सर मला बँकिंग आणि फायनान्शियलच्या सगळ्या न्यूज बघायच्या आणि मी सांगत असतो याच्यामध्येच ही 5 स्टार वाली न्यूज आहे आणि ही पेपरला येणार आणि येणार म्हणजे 100% येणार. मग सर मला बजेट 2025चं डिटेलमध्ये पाहायचं, याच्यावर क्वेश्चन बनणार आहे. आरबीआयचे सर्क्युलर मला अभ्यासायचे, न्यूजपेपर रिपोर्ट पाहायचे, पीआयबीचे रिपोर्ट्स मला बघायचे, इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम न्यूज मधल्या मला पाहिजे. सर इंडेक्स रँकिंग वाला पार्ट बघायचा आहे, स्पोर्ट्सचे न्यूज पाहिजे, अवॉर्ड्स पाहिजे, अपॉइंटमेंट्स मला बघायचे. नॅशनल न्यूजचं वेटेज जास्त असतं, इंटरनॅशनल न्यूजचं वेटेज जास्त असतं. सर डिफेन्स असेल, ऑबिचरी असेल, मिसलेनियस असेल, असं एका मंथवर फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटले डिसेंबर, तर डिसेंबरवर एक 14 ते 15 लेक्चर्स असतील. मग नॅशनल इंटरनॅशनलवर 2 ते 3 लेक्चर, स्पोर्ट्सवर 1 लेक्चर, अपॉइंटमेंट डिफेन्सवर 1 लेक्चर, बँकिंग न्यूजवर म्हणजे याच्यावर कमीत कमी 4 लेक्चर. सर त्याच्यानंतर तुम्ही विचार केला इकडे अवॉर्ड्सवर 1 लेक्चर, इंडेक्सवर 1 लेक्चर, इंडेक्सवर 1, अवॉर्ड्सवर 1, मिसलेनियसवर 1-2 लेक्चर. त्याच्यानंतर ह्या सगळ्याच गोष्टीचे अराउंड 14 रिव्हिजन लेक्चर वगैरे धरून एका महिन्याचे 14 ते 15 लेक्चर्स असतील ह्या वाल्या बॅच मध्ये. एका महिन्याचे 14 ते 15 लेक्चर आणि सोबत त्याचा मॅगझिन सुद्धा. म्हणून एवढ्याच गोष्टी करायच्या प्रॉपर, जेणेकरून तुम्हाला 35+ स्कोर करण्याला फायदा पडेल. अराउंड तुम्ही 30-35 पेक्षा जास्त कोर जनरल अवेअरनेस मध्ये करू शकता, म्हणजे फायनल सिलेक्शनला आपण आपल्या अजून जवळ आणू शकतो. आणि दरवर्षी 1000 पेक्षा जास्त अधिकारी घडवण्याचा अनुभव टीम सारथीला आहे. दरवर्षी 1000 पेक्षा जास्त अधिकारी ह्या टीम सार्थ एज्युकेशन म्हणून घडतात. म्हणून त्या स्टॅटिक बँकिंग सोबत हे करंट अफेअर पण डेली 2 स्लॉट मध्ये लेक्चर चालणार आहे, डेली 2 स्लॉट मध्ये. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय ऑक्टोबर नोव्हेंबर लगेच पाहून ठेवा, ऑक्टोबर नोव्हेंबर आत्ताच पाहून ठेवा, नंतर लोड येणार आहे. डेली 2 स्लॉट मध्ये लेक्चर, त्याचं टाइम टेबल मी पुढे दिलेलं आहे, त्याचं टाइम टेबल मी तुम्हाला पुढे दिलेलं आहे. सर हे झालं चला स्टॅटिक बँकिंग वाला पार्ट झाला, करंट अफेअर्स वाला पार्ट झाला. त्याच्यानंतर येतं गव्हर्नमेंट स्कीम. ह्या सगळ्याच गव्हर्नमेंट स्कीम मला अभ्यासायच्या आहे, कारण तुम्हाला एसबीआयला कमीत कमी एक 5 ते मॅक्सिमम 7 ते 8 गव्हर्नमेंट स्कीम दिसणार आहे. वुमेन्स बद्दलच्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम, सिक्युरिटी बद्दलच्या सगळ्या, सर फार्मर बद्दलच्या शेतकऱ्यांबद्दलच्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ इंडियाच्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम, सर लोनसाठीच्या वेगवेगळ्या स्कीम, सर डिफेन्ससाठीची गव्हर्नमेंट स्कीम, पेन्शनसाठीच्या वेगवेगळ्या, जसे आता वयवंदना योजनेची आयडीबीआय जामला, सर पुअरसाठीच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम, सोलर एनर्जीसाठीच्या वेगवेगळ्या, सर सायन्ससाठीच्या वेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम असतील. सोबत इकडे विचार केला एज्युकेशनसाठीच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम किंवा एज्युकेशन अँड ऑदर आणि बाकीच्या ऑदर गव्हर्नमेंट स्कीम. अशा जवळपास मला 70 गव्हर्नमेंट स्कीम शिकायच्या आहे 20 ते 22 लेक्चरमध्ये. म्हणजे पर लेक्चर जवळपास मला एक 3 ते 4 गव्हर्नमेंट स्कीम या पार्टमध्ये शिकायच्या आहे, जे सकाळच्या स्लॉटमध्ये चालणार आहे. स्टॅटिक बँकिंगचे 20 चॅप्टर जे मला डिटेलमध्ये शिकायचे, गव्हर्नमेंट स्कीमचे हे 70 गव्हर्नमेंट स्कीम डिटेलमध्ये शिकायचे आहे, हे सकाळच्या स्लॉटमध्ये चालेल. याच्या व्यतिरिक्त सकाळच्या स्लॉटमध्ये अजून स्टॅटिक जीके जे पेपरला विचारतात, डेज पेपरला विचारतात, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पेपरला विचारतात. बघा हे असंच स्टॅटिक जीके जे पेपरला विचारलं जातं ते म्हणजे काय हो सर, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हेडक्वार्टर विचारले जातात, डान्स विचारले जातात, सीएम गव्हर्नर विचारले जातात, डॅम असेल, डेज असेल आणि नॅशनल पार्क असेल. तर हावाला पण पूर्ण पार्ट मला शिकून घ्यायचा आहे, हावाला एक पूर्ण पार्ट मला सकाळच्या स्लॉटमध्ये शिकून घ्यायचा आहे. सोबत ह्या वर्षीचं बजेट जे 1 फेब्रुवारी येईल, 1 फेब्रुवारी येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या बॅचमध्ये शिकायच्या आहेत. ज्या चुका आपण 2024 मध्ये केल्या त्या चुका आता आपल्याला करायच्या नाहीये, जेणेकरून सर मी फक्त मॅगझिन वाचतो, एमसीक्यू वाचतो नाही, पेपर कन्सेप्च्युअल येतोय आणि ही संधी पुन्हा येणे नाही. ही संधी जी चालून आलेली आहे अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही. म्हणून तुम्ही प्रॉपर नीट लक्षात घ्या नेमका मुद्दा काय सर. मग ह्या सगळ्या गोष्टींची मला तयारी करायची आहे. करंट अफेअर्स, बँकिंग अवेअरनेस, स्टॅटिक जीके, गव्हर्नमेंट स्कीम, इन्शुरन्स अवेअरनेस आणि बजेट. इन्शुरन्स अवेअरनेसची सध्या गरज नाही, पण पुन्हा इन्शुरन्सची एक्झाम आल्या तर हे पण कामा पडतं, तर तेव्हा करू आपण ते. पण त्याचे लेक्चर्स तयारी.
मग सर या सगळ्या गोष्टींसाठी मी तुम्हाला बॅचेसचे नाव सांगितले सुरुवातीच्याच फेजमध्ये, ते 3 वेगवेगळ्या बॅचेस दृष्टी 1.0 घ्यायची असेल तर या सगळ्या गोष्टी कव्हर होतील। सारथीच्या विद्यार्थ्यांना, जे सारथी एज्युकेशनचे जुने विद्यार्थी आचोर्सवाले असतील, विक्टर्सवाले असतील, विजेतावाले असतील, ज्यांनी मागच्या वर्षी माझे जीएचचे बॅचेस घेतल्या होत्या, अशांना सारथी 500 नावाचा कुपन कोड आहे, त्याच्यावर तुम्ही एकंदरीत जाऊन तो कुपन कोड अप्लाय करून ती बॅच परचेस करू शकता 3000 रुपयाला। ही 2500 बॅच सारथीचे विद्यार्थी 2000 रुपयाला घेऊ शकता। फास्ट ट्रॅक बॅच 1500 रुपयाची, ही स्पेशल एसबीआय साठी बॅच आहे, तर तुम्ही ही वाली स्पेशल एसबीआय साठीची बॅच परचेस करू शकता ज्यांना फक्त एसबीआय ची तयारी करायची आहे। अशा 3 वेगवेगळ्या बॅचेस आहे। इथं माझा नंबर आहे, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता, तुम्हाला तिथं त्याचं सोल्युशन भेटेल। आणि सर आपलं टाइम टेबल कसं असेल, सध्या तर मी पुन्हा म्हणल, बॅचेस परचेस केले नसाल तर बॅचेस परचेस करून ऑक्टोबर नोव्हेंबरचं करंट अफेअर्स पाहून ठेवा। ऑक्टोबर नोव्हेंबरचं करंट अफेअर्स तुम्ही पाहून ठेवा। डिसेंबर पासूनचं पुढचं करंट अफेअर एकदम क्वालिटी कंटेंट सकाळच्या स्लॉटमध्ये स्टॅटिक बँकिंग वाला पार्ट चालेल, याचं मॅगझिन, याची पीडीएफ नोट्स बनवणं म्हणजे पीपीटी बनवून झालेली आहे, तुम्हाला देण्यासाठीच्या नोट्स बनवणं चालू आहे, सोबत इकडलं कंटेंट डेव्हलपमेंट चालू आहे। तर ह्याच हिशोबाने असेल 7 जानेवारी पासून सकाळी 1 लेक्चर, संध्याकाळी 1 लेक्चर, असं डेली बेसिसवर तुम्हाला 2 लेक्चर त्या केसमध्ये पाहायला भेटतील डेली बेसिसवर। तर ते डेली 2 लेक्चर करायचे, बाकी पूर्ण जबाबदारी माझी आहे। इकडल्या स्लॉटमध्ये स्टॅटिक बँकिंग चालेल, इकडल्या स्लॉटमध्ये करंट अफेअर्स वाला पार्ट चालेल। जसं पुढे गेलो इकडं बरोबर 31 जानेवारी पर्यंत तुमचा स्टॅटिक बँकिंग वाला पार्ट संपेल, तिकडल्या केसमध्ये विचार केला डिसेंबरचं करंट अफेअर संपेल, बरोबर 1 फेब्रुवारी पासून गव्हर्नमेंट स्कीम चालू होतील सकाळच्या स्लॉटमध्ये, संध्याकाळच्या स्लॉटमध्ये करंट अफेअर चालू होईल, बरोबर 1 फेब्रुवारीला बजेट येतं तर 2 फेब्रुवारीलाच आपलं बजेटचं लेक्चर असेल, त्या हिशोबाने हवाला पार्ट जानेवारी करंट अफेअर वगैरे हवाला सगळ्या गोष्टी चालतील। बरोबर गव्हर्नमेंट स्कीम तुमचं इथं संपतील आणि तिथे एसबीआय क्लिनिकलची तुमची प्रीची एक्झाम असेल, सोबत इकडे जानेवारीचं पण करंट अफेअर संपेल, मग फेब्रुवारीचं करंट अफेअर चालू होईल। आणि असं पूर्ण करंट अफेअर तुमचं संपून स्टॅटिक जीके वाला पार्ट पण इकडे मी पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे। अराउंड 10 एप्रिलला मेन्स आहे, तर 10 एप्रिल पर्यंतची पूर्ण प्लॅनिंग आहे, शेवटचे रिव्हिजन लेक्चर वगैरे पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग त्या केसमध्ये। सोबत तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीमचं मॅगझिन भेटत असतं, ते ह्या पद्धतीने गव्हर्नमेंट स्कीमचं एक मॅगझिन भेटेल, सोबत स्टॅटिक बँकिंगचं मॅगझिन भेटेल, तसंच प्रत्येक महिन्याचं करंट अफेअरचं मॅगझिन, जसं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, असंच डिसेंबरचं मॅगझिन येईल, जानेवारीचं मॅगझिन येईल। हे मॅगझिन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड असतील, तुम्ही त्याच्यामधून डाउनलोड करून प्रिंटआउट वगैरे काढू शकता। तर हे ऑल अबाउट होतं जनरल अवेअरनेसच्या बॅच बद्दल। जो काही तुम्हाला डाऊट आहे तो डाऊट पूर्ण मी या एका व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये कव्हर केला। तर त्या हिशोबाने अधिक माहितीसाठी जीए बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, ज्याच्यावर 28,000 पेक्षा जास्त विद्यार्थी त्या टेलिग्राम चॅनलवर आहे। त्याच्यावरून तुम्हाला एक ट्रस्ट जो स्टेट लेवलला नाव आहे, पण 28-30 हजार विद्यार्थी त्या केसमध्ये त्याच्यावर जॉईन आहे, त्याच्यावरून तुम्हाला एक ट्रस्ट बिल्ड होतो की नेमकं काय आहे कसं आहे, त्या हिशोबाने चालेल। भेटूया आपण रेग्युलर लेक्चरमध्ये, तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद।